काम नाहीये, तर अदृश्य स्वरूपात जे काम आहे त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की आजपर्यंत हजारो महिलांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन समाजात यशस्वी पद्धतीने करण्यात आलं। त्याचं खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे। वेदनेशी नातं जोडणारा हा खूप मोठा प्रकल्प आहे आणि अशा प्रकल्पाच्या या मातीमध्ये तुम्हाला सगळ्यांना काहीतरी शिकायला मिळण्यासाठी इथे तुम्ही आलात। खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण आता आम्ही सगळीकडे पाहतो, आत्ताच नाही ते प्रत्येक वेळची ती परिस्थितीच तशी असते की समाजामध्ये पिढ्या येतात आणि जातात आणि प्रत्येक पिढीमध्ये अनेक प्रकारची युवक कंपनी असते। प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो, प्रत्येकाचं ध्येय धोरण वेगळं असतं। काही आयुष्याचा उद्देश याच वयात ठरवून घेतात, काहींना तो ठरवता येत नाही, ती कल्पनाही काहीच्यानं होत नाही। परंतु तुम्हाला मी एकच सांगतो की या वयामध्ये आयुष्य कसं जगायचंय, जीवनात आपल्याला काय काम करायचंय, कुठले ध्येय धोरण आपल्याला जगताना आपण सांभाळले पाहिजेत, याचा विचार करण्याचं हेच वय आहे। ज्यांनी या वयात हा विचार केला, मला वाटतं ते यशात यशस्वी झाले। ज्यांना विचार करता आला नाही ते आयुष्यभर चाकोरीबद्ध जीवन जगत राहिले, काही आपल्याच तंद्रीत राहिले, काही व्यसनांच्या आहारी गेले, काही गुन्हेगारीच्या आजूबाजूला गुन्हेगारांची टोळी सक्रिय कार्यरत करत असली आणि तुमचं उठणं बसणं रोज त्याच्यामध्ये असलं तर नकळतपणे तुम्ही गुन्हेगारी विश्वाकडे कधी वळले जाल तुम्हाला कळणार सुद्धा नाही। पण त्याच्याच उलट जर चांगलं काम करणारी, चांगले विचार जोपासणारी माणसं जर तुमच्या अवतीभोवती असली आणि त्याच्या संपर्कात तुमची उठबस असली तर तुम्ही आयुष्यामध्ये कलेक्टर होणार नाही तरी चालेल, डॉक्टर होणार नाही तरी चालेल, परंतु एक चांगला माणूस, समाज ज्याच्याकडे चांगल्या नजरेने पाहिल असा माणूस निश्चित व्हाल। या शिबिरांचा अर्थ तेवढाच असतो। श्रद्धेय बाबा आमटे यांनी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शिबिरं व्हायची, पण पहिल्यांदा या शिबिराची सुरुवात केली असेल असं म्हणावं लागेल, कारण NSSची स्थापना सुद्धा त्या शिबिराच्या संकल्पनेपासून झाली। ते आनंदवनातलं श्रमसंस्कार शिबिर। बाबा आमटे, मधुबाई पंडित, डॉक्टर कुमार सप्तर्षी, ही जी मंडळी होती या सर्वांनी, यदुनाथजी थत्ते, या सर्वांनी सोमनाथच्या त्या मातीमध्ये दरवर्षी युवकांना बोलवायचं। त्यावेळेस ते 15 दिवसाचं शिबिर होतं, आता ते 8 दिवसाचं झालंय आणि तिथे त्यांना श्रमाचे संस्कार करायचे, विचारांचे संस्कार करायचे, ज्ञानांचे संस्कार करायचे, हा त्या शिबिराचा उद्देश असायचा। आणि त्या एकट्या शिबिरानं देशातल्या कानाकोपऱ्यात जर आपण पाहिलं तर जी काही प्रकल्प आधारित रचनात्मक कामं या देशामध्ये उभी राहिली त्यातले 80% रचनात्मक कामं ही बाबांच्या त्या शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी उभी केलेली आहेत, जी आपल्याला माहिती नसतात। मध्ये मी आंध्र प्रदेशामध्ये, आत्ताचा तेलंगणा, पूर्वीचा तो आंध्र प्रदेश, तिथे एका कार्यक्रमाला गेलो होतो। रेड्डी नावाचे ते आंध्र प्रदेशातले मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि तिथं गेल्याच्या नंतर ते काम इतकं पाहिलं, इतकं छान वाटलं मला आणि मग त्यांची भेट घेऊन मी त्यांना विचारलं की सगळ्या कामाचं प्रेरणा कुठून मिळाली, काय कुठून मिळालं। तर मग त्यांनी सांगितलं की बाबांची माझी एकदा भेट झाली होती तारुण्यात असताना
आणि बाबा आमटेंना पाहिलं, पुन्हा त्यांचं साहित्य वाचलं. त्यांची एकच झालेली माझी भेट माझ्या आयुष्याला बदलणारी ठरली. आणि इतकं मोठं काम त्यांनी त्या आंध्र प्रदेशामध्ये हे केलं. साने गुरुजींच्या विषयी बोलताना एक जण म्हणतायत की तुमच्या आयुष्यावर असा परिणाम काय घडला? साने गुरुजींचा सहवास तुम्हाला किती मिळाला? मोठं काम उभा करणारा एक माणूस म्हणतो की मी रेल्वे स्टेशनवर उभा होतो, कुठेतरी चाललो होतो आणि लोकांची गर्दी जमा झाली होती. मी विचारलं कशाची गर्दी आहे? काहींच्या हार होते, तुरे होते, ते घेऊन थांबलेले होते. कशाची गर्दी आहे? तर त्यांनी सांगितलं साने गुरुजी येणार आहेत म्हणून. रेल्वे आली, गुरुजी डब्यातून उतरले, लोकांनी हार घातले आणि ते पुढे चालू लागले. यांना साने गुरुजीला समोरून पाहता आलं नाही. पुढे चाललेले पाठमोरे साने गुरुजी यांना दिसले आणि त्यांना साने गुरुजी हे काय व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला. पुन्हा त्यांची कधीही साने गुरुजीची त्यांची भेट झाली नाही, पण साने गुरुजींच्या याच्यावरती त्यांनी खूप मोठं कोकणात काम उभं केलं. तर त्यांना विचारलं की जर तुम्ही गुरुजींच्या सहवासात असता तर काय झालं असतं? तर त्यांनी एक सांगितलं, एक वाक्य त्यांचं खूप महत्वाचं आहे. ते म्हटले की गुरुजींना मी पाठीमागून पाहिलं तर मी इतका बदलून गेलो, जर समोरून पाहिलं असतं तर किती बदलून गेलं असतं. म्हणजे ही अशी कामं, अशी माणसं आयुष्याच्या सुरुवातीलाच ऐन तारुण्यात पदार्पण करताना भेटलेली ही माणसं परिसासारखी असतात. परिसाचा जिथे जिथे स्पर्श होतो त्याचं सोनं होतं. आणि म्हणून अशा परिसांच्या शोधात तरुणांनी राहिलं पाहिजे आणि त्यांचा सहवास घेऊन आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणून ही शिबिरं असतात आणि म्हणून त्या शिबिराचा उद्देश असतो. 1996